त्या ठिकाणाहून पाठिंबा दर्शवू लागले. त्यामुळे लोकशाहीचं एक मोठं आंदोलन देशभरामध्ये उभं राहिलेलं आहे. या देशातली लोकशाही, या देशातला भीमराव आंबेडकर प्रत्येकाच्या हृदयात जागा आहे हे दाखवून दिलं. या तरुण पोरांनी हे पण दाखवून दिलं की या देश गांधींचा आहे. एवढा मार खाऊन सुद्धा या पोरांनी कुठेही हिंसर प्रतिक्रिया किंवा कायदा सुव्यवस्था बिघडवणारी परिस्थिती निर्माण केली नाही. कुठेही कायदा सुव्यवस्था आपल्या हातात घेतला नाही. पोलीस जे सांगतात ना की आम्ही कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित करायला ते हे करत होतो, ते करत होतो, कुठलाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नच निर्माण झाला नव्हता. दादरमधल्या एका प्रसंगामध्ये एका बाईला म्हणजे एका पुरुषाला पकडायला गेल्यानंतर एक बाई मध्ये आली वगैरे वगैरे, किंवा आमच्या तुमच्या लक्षात कसं येत नाही स्त्रीच्या शरीराचा भाग कुठल्या आपल्या हातात आलेला आहे ते पोलिसाला कळलं नाही. हातातल्या संवेदना मेल्या आहेत की तुमच्या? आणि प्रवेश करताना तुमच्या डोळ्यात लागलेली आग, तुम्ही काय दरोडे करायला काय दाऊद इब्राहिमच्या किंवा कुठल्या गँगच्या पोराला मारायला चालले होते की काय? सगळे विद्यार्थी चळवळीतली पोरं आहेत, एकदम मऊ 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 पोरं बिचारी. उभ्या असलेल्या पोरीच्या कांशीला खाली वाजवायची. दिल्लीमध्ये काय केलंय, दिल्लीमध्ये काय हाल केलेत पोरांचे, कसे मारलेत त्यांना उभे आडवे. आणि वर्दी नसलेले कोण माणसं पोरांना मारत होती, कोण माणसं सोडून गेला. तर एक विचारतो, या संपूर्ण मारहाणीमध्ये अजूनही अकाउंटेबिलिटी स्थापन झालेली आहे. उलट सूर्यकांत यांनी तर म्हटलं की आम्हाला वेळ आहे पोलिसांच्या मारहाणीचे व्हिडिओ बघायला घेऊया. काय वाटतं हे या संदर्भात ज्यांनी मारहाण केली त्या पोलिसांनी त्यांच्यावर देखील कारवाई व्हायला पाहिजे? त्यांच्यावर मागणीच केली ना अभिजित तितकेनी. आणि राहुल गांधींनी लोकसभेत मागणी केली की तुम्ही विद्यार्थ्यांना मारूच कसे शकता. आणि मारायची काही पद्धती असते. तुम्ही गन्सचा वापर करता, पेलेट गन्सचा. त्याच्या जखमा बघितल्या ज्या राहुल गांधींनी पत्रकार परिषदेमध्ये दाखवल्या, अशा जखमा बरोबर नाही. असं असं काही कुठलं आंदोलन चिरडण्याचा पद्धती आहे का? पण लाठीचार्जचा जो कायदा आहे त्याच्यात गुडघ्याच्या खाली मारणं अपेक्षित आहे, मात्र डोके देखील फुटलेले आहेत विद्यार्थ्यांची. मारताना तुम्ही लाठाकडे कशा चालवत होते ते रागाने, आणि पोरींना हाताला खेचून त्यांचे कपडे फाचेस्तोर पुरुष पोलीस खिचतायत. त्या काय रस्त्यावरच्या पडलेल्या पोरी होत्या का? चांगल्या विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन करतायत, त्यांना तुम्ही हाताला धरून त्यांच्या शर्टाला धरून खेचत नेता. कुठली पद्धत नवीन काढली तुम्ही? तुम्ही या देशामध्ये पोलिसी राज आणू इच्छित होतात का? की ह्याच्या पुढे तुम्ही खाकी वर्दीला घाबरा, नाही तर तुमचं काही खैर नाही. आज काय झालं? असं नाही होत. या देशामध्ये सर्वात मोठा आहे तो संविधान, आणि त्या संविधानाने मला अधिकार दिला राईट टू एक्सप्रेस, व्यक्त होण्याची माझं स्वातंत्र्य आहे, मला संविधानाने दिलं. आर्टिकल 19 मध्ये म्हणजे मूलभूत अधिकारामध्ये ते दिलेलं आहे. तुम्ही व्यक्तच व्हायचं नाही तर मग जगायचं कशाला? त्याप्रमाणे डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी सांगितलं होतं की हा देश तरुणांचा आहे आणि आज तरुणांनी एक वेगळी क्रांती घडवून आणलेली पाहिजे. पण हा देश पहिल्यापासून तरुणांचाच आहे ना. म्हणजे महात्मा गांधी जेव्हा पहिल्यांदा स्वातंत्र्याच्या आंदोलनात उतरले ते काही म्हातारे नव्हते ना, तरुणच होते. भगतसिंग, राजगुरू हे तर कॉलेजचे विद्यार्थी होते, 23-24 वर्षाची पोरं होती ती. एक विचार घेऊन एका विचाराच्या मागे लागलात आणि तो विचार पुढेपर्यंत पकडून ठेवलात, सगळं हेच तरुणांचंच आहे. आणि तरुणाईमध्ये जे शक्ती असते, जे सळसळणारं रक्त असतं, आता ती उघड्या जमिनीवर झोपलेली पोरं, वरती आभाळ खाली जमीन, हरवण्यासारखं काय? त्यांचं काय बिघडवू शकतं हे गव्हर्नमेंट? काहीच बिघडवू शकत नाही. त्यामुळे सरकार पुढे प्रश्न होता की करायचं काय? काहीच करू शकत नव्हते. काही मागण्या आहेत त्याच्यामुळे हटणार नाही असं म्हणतात. मागण्या बरोबर आहेत की ते जे खटले घातले, कारवाई असेल आणि खटले दाखल केले, केसेस दाखल केले, त्या मागे घ्यायलाच पाहिजे ना. असं कसं चालेल? त्या पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त करायला ती खटले कारणीभूत करतील. उद्या त्यांना पासपोर्टला अडचणी निर्माण होतील, फॉरेनला जाताना अडचणी निर्माण होतील.
प्रत्येक ठिकाणी त्यांच्यासमोर अडचण उभा राहील. ते काही म्हणजे कुठल्या वाईट कामासाठी म्हणून आले नव्हते ना, ते एक व्यवस्था सुधारवण्यासाठी, आमच्यावर झालेला अन्याय दूर करा ह्याच्यासाठी रस्त्यावर आले होते. आता त्यांच्यावर जर केसेस पडल्या असतील तर सरकार मायबाप आहे. मायबाप सरकारने आपलीच पोरं आहेत. आता म्हणालेच आहेत ना आपले मोदी साहेब, डिअर फ्रेंड्स, तर फ्रेंड्सच्या खांद्यावर हात टाकून त्याला आपलं आपलंसं करा आणि त्याचे सगळे गुन्हे माफ करून टाका. येणाऱ्या काळात 10 कोटी दंड ते ठीक आहे, ते त्यांचं कायदा आहे, तो त्यांनी पाहिजे ते करा. तर याआधी आपण वारंवार सांगत होतो की तरुणाई देश हातात घेईल. ह्याआधी सुद्धा आपण काही वेळेस पत्रकार परिषद बोललेलं तशी नेपाळ श्रीलंकेसारखी परिस्थिती भारतात सुद्धा उद्भवली नाही, भारतात नेपाळ आणि श्रीलंकेसारखी परिस्थिती उद्भवू शकत नाही. हजार जाती, हजार धर्म, हजार पंथ, हजार प्रांत, हजार भाषा, ही जी विविधता आहे ही भारताची ताकद आहे. पण त्याचबरोबर त्यामुळे आपण काश्मीर ते कन्याकुमारी एका दिवसात प्रवास होऊ शकत नाही. नेपाळमध्ये 24 तासात अख्खा नेपाळ फिरून येऊ शकतो. त्यामुळे इथे ते 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 करतात म्हणून आपण करू असं होणारच नाही. कारण आपली पोरं फार म्हणजे फार वाचतात, फार त्यांना समजतं. आणि आपल्याकडे एक स्वातंत्र्याचा मोठा इतिहास आहे, गांधींचे संस्कार आहेत. तुम्ही गांधींना गोळ्या घातल्या पण गांधींचे विचार अजून संपलेले नाही, ते आंदोलनात दिसते. तर नीट पेपर कुठे येत्या अशा अनेक प्रकरण आहेत. कुठेतरी येत्या काळात सत्ता बदल होऊ शकते की नाही, ते पुढची स्वप्न बघण्यात काय अर्थ नाही. आज जे झालं ते चांगलं. आंदोलनामुळे कुठेतरी मौन बाळगलं. त्याच जंतर मंतरवरती लोकपर्यंत अनेक लोक अण्णाबद्दल बोलू नका हो. अण्णा तर या माणसाचा माझा 93 पासून अण्णा या माणसावर विश्वास नव्हता. आजही नाही, उद्याही नसेल. तर कालपर्यंत लाटाकाट्यांची भाषा करणारे मोदी आज फ्रेंड्स म्हणून बोलायला लागले विद्यार्थ्यांना. कुठेतरी असं वाटतंय की सरकार नमलं आहे काय विद्यार्थ्यांना? त्यांना नमावंच लागलं. एक वय असं असतं ना, त्याच्यासमोर आरेरावी चालतच नाही. बाबा ओरडले तरी आई मांडीवर बसून जेवायला घालतेच. ते वयच तसं असतं. त्याला तुम्ही जास्त केलं, दरवाजा उघडून घराच्या बाहेर पळून गेला म्हणून समजायचं. ते पळणारी पोरं आहे ती सगळी. येणाऱ्या काळात इथेनॉल संदर्भात देखील आंदोलन आपल्याला पाहायला मिळणार, कारण सुरुवातच झाली आहे इथेनॉल. आणि आता या देशाला आंदोलनाची परत एकदा ताकद कळली. आता आंदोलन पेटतच राहतील. उद्याचा मोर्चामध्ये आव्हान केलं होतं त्याचं. नाही, आता मी फोन करतो, आता बघूया. ते उद्या मोर्चा आहे, म्हणजे उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेला मोर्चा उद्या आहे. तुम्ही देखील सामील उद्याच्या मोर्चामध्ये असं काही